स्वागत आहे आमच्या तर YouTube चॅनलवर। उत्पन्नाच्या अटी अंतर्गत भजनी सुद्धा मंडळांना या ठिकाणी भांडवली महिलांची अनुदान राज्य सरकार देणार आहे। जवळपास लाभार्थी आहे ते रद्द केली जात आहे। 25,000 रुपये या ठिकाणी अनुदान राज्य सरकारमार्फत महिलांना मंजूर या करण्यात येणार आहे। योजनेअंतर्गत बाद प्रत्येक केली जात आहे। भजनी मंडळाला आणि हा भांडवली अनुदान असेल यासाठी राज्य सरकारमार्फत 4,50,00,00,000 एवढा अनुदान आहे एकूण तो मंजूर करण्यात आलेले। याविषयीची संपूर्ण माहिती आपण GR मध्ये बघूया। GR सुद्धा राज्य सरकारने प्रसिद्ध केलेले आहे। काय अटी काय नियम यामध्ये असणार आहे, कोणाला या ठिकाणी हा 25,000 रुपयांचा अनुदान मिळणार आहे, संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, राज्यातील लोक कलावंतांना अनुदान पॅकेज भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेस राज्य सरकारने मान्यता दिलेली। आता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्फतची ही योजना असणार आहे आणि या अंतर्गत आता 25 ऑगस्ट 2025 रोजी एक GR काढून संपूर्ण माहिती देण्यात आलेली, ज्यामध्ये राज्यातील सांस्कृतिक त्याचबरोबर पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी, तसेच त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा या ठिकाणी निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। यासाठी राज्यात नाट्य संगीत असेल, नाट्य महोत्सव असेल, चित्रपट असेल, त्याचबरोबर तमाशा इत्यादी महोत्सव आयोजित केले जातात आणि या महोत्सवामध्ये ज्या काही कलाकार आहेत त्या कलावंतांना या ठिकाणी जे आहेत अनुदानाद्वारे जे आहेत या ठिकाणी राज्य सरकार महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे। चित्रपट निर्मात्यांना मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी अनुदान दिलं जातं। सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना अनुदान दिलं जातं। नवीन नाटकांचे प्रयोग करण्यासाठी नाट्य संस्थांनाही अनुदान दिलं जातं। त्याच धर्तीवर राज्याच्या कानाकोपऱ्यात विशेषतः ग्रामीण भागात लावणी, तमाशा, दशावतार, गम्मत इत्यादी सारख्या लोककला प्रकार सादर करणाऱ्या संस्थांना सुद्धा या ठिकाणी जे आहेत आता अनुदान दिलं जाणार आहे। यामध्ये पूर्णवेळ तमाशा करणारे फड असेल, हंगामी तमाशा करणारे फड असेल, दशावतार मंडळे असतील आणि खडी गमत कलावंते असतील, लावणी असतील, त्याचबरोबर शाहिरी पथके असतील, यांना या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं GR काढलेला आहे। GR मध्ये त्यांनी माहिती दिलेली, हा GR आहे 25/8/2025 रोजीचा। महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात यासाठी राज्य सरकार आता पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने कलापंथांना आर्थिक मदत देण्यासाठी 1 जानेवारी 2008 रोजीच्या शासन निर्णयानुसार जे अनुदान आहे, आर्थिक अनुदान जे आहे ते देण्यात येत होतं। आता त्यामध्ये भजनी मंडळांना सुद्धा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि यासाठी प्रथम टप्प्यामध्ये 1800 भजनी मंडळांना या ठिकाणी 25,000 रुपये अनुदान या ठिकाणी राज्य सरकारमार्फत दिलं जाणार आहे। यासाठी 4,50,00,000 एवढं जे अनुदान आहे ते मंजूर करण्यात आलेले भांडवली अनुदान असेल आणि या भांडवली अनुदानातून भजनी मंडळांनी त्यांना आवश्यक असलेले संगीत वाद्यांची उदाहरणार्थ हार्मोनियम, मृदंग, पंकवाज, वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ इत्यादी साहित्य जे आहे खरेदी करू शकणार आहात। आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी काय पात्रता असणार आहे। आता यासाठी पात्रता बघितली तर एका वर्षात कमीत कमी 50 कार्यक्रम सादर करणारी व पूर्णवेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळे असावीत। अनुदानाच्या रकमेनुसार कलापंथांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार शासनाला राहणार आहेत। दुसरं म्हणजे भजनी मंडळामध्ये किमान 20 सदस्य असणे गरजेचे आहे। 20 सदस्य असेल तरच या ठिकाणी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। भजनी मंडळांच्या कार्यक्रमांचे पुरावे जसे की प्रायोजकांचे प्रमाणपत्र असेल, त्याचबरोबर प्रमाणपत्र, हँडबिल, ग्रामपंचायतीचा दाखला असेल किंवा कार्यक्रम सादरीकरणांचा इतर सक्षम पुरावे तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण खेड्यागावामध्ये राहत असाल तर तुम्ही ग्रामपंचायतीचा दाखला घ्या, त्याद्वारे तुम्हाला जे आहेत या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल। एकदा अनुदान मिळाल्यानंतर सदरील संस्थांना 3 वर्षानंतरच अनुदानासाठी अर्ज करू शकणार आहेत। म्हणजे कमीत कमी तुम्हाला प्रत्येक 3 वर्षानंतर या अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे। सदर अनुदान जास्तीत जास्त एका पथकास 2 वेळा या ठिकाणी अनुदान राहणार आहे। म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त 2 वेळेसच अनुदान हा उचलू शकता। म्हणजे आता 2025 मध्ये जर तुम्ही अनुदानाचा लाभ घेतला आणि 2028 मध्ये सुद्धा अनुदानाचा लाभ घेतला तर मात्र पुन्हा तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळणार
नाही. भांडवली खर्चांसाठी अनुदान प्रत्येक कलापंथाला जास्तीत जास्त 2 वेळा राहणार आहे. अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया, भजनी मंडळांना अनुदान देण्याबाबत तुम्हाला ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करावे लागणार आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे आहेत 1800 भजनी मंडळांची निवड जे आहे राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करावा लागणार आहे आणि 15 दिवसांचा कालावधी अनुदेय असेल अर्ज भरण्यासाठी. भांडवली खर्चांसाठी अनुदान योजनेसंदर्भात अंतिम निर्णय हे शासनाचा राहणार आहे. सदर योजनेचा 3 वर्षानंतर आढावा घेण्यात येणार आहे. म्हणजे आता पुन्हा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर ज्यामध्ये अनुदानामध्ये वाढ असेल, जे काही बाबी राज्य सरकारला करता येईल ते बाबी राज्य सरकार 3 वर्षानंतर करणार आहे. आता कलापंथांना पूर्वीप्रमाणेच आणि पूर्वीच्या अटी आणि शर्तीनुसारच या ठिकाणी भांडवली अनुदान राहणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील जे भजनी मंडळी आहेत त्यांना भांडवली अनुदानाअंतर्गत 25,000 रुपयांचा अनुदान आता थेट दिलं जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वेबसाईटवर, ज्या अंतर्गत महाअनुदान.gov च्या वेबसाईटवर ORGच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्याद्वारे तुम्ही डायरेक्टली या साठी अर्ज करू शकणार आहात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.